ते म्हणजे उकडीचे मोदक। उकडीचे मोदक करताना तांदूळ कोणता वापरायचा व खिशी घेताना ते कशा प्रमाणात घ्यायची, सारण करताना योग्य प्रमाण कसं घ्यायचं, हे सर्व मी सोप्या पद्धतीने रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी घरीच इंद्रायणी तांदळाचं पीठ तयार केलंय। त्यासाठी मी 1 किलो इंद्रायणी तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले व चाळणीमध्ये निथरट ठेवले आणि पूर्णपणे पाणी निथरल्यानंतर ते स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर टाकून फॅन खाली सुकत ठेवले। तांदूळ सुकवताना ते अजिबात उन्हामध्ये सुकवायचे नाही। पूर्ण सुकल्यानंतर मी ते घरघंटीमध्ये काढून घेतले। शक्यतो तांदूळ घरघंटीमध्येच काढून घ्यायचे, कारण बाहेरून जर काढून आणले तर ते कोणत्याही पिठावर दळू शकता। आणि इंद्रायणी तांदूळ हा सुगंधित आणि चवला छान असतो, त्यामुळे आपले मोदक एकदम छान होतात। इंद्रायणी तांदळाऐवजी जर तुम्ही बासमती किंवा रेशनचा तांदूळ वापरला तर त्याने आपले मोदक चिरण्याची शक्यता असते, कारण तो तांदूळ मोकळा असतो। इंद्रायणी तांदूळ चिकट असल्यामुळे त्याची उकड पण चांगली होते। आता आपण उकड काढून घेऊ। त्यासाठी मी ह्या वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इकडे मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि ज्या वाटीने आपण 2 वाट्या पीठ मोजलंय त्याच वाटीने 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं। जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपली उकड एकदम छान तयार होते। त्यात एकदम थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही। त्यात आता 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तुम्ही इथे तुपाचा वापर पण करू शकता। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये पाण्याला चांगली अशी उकळी आली, त्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। पीठ टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेम असतानाच सर्व पीठ टाकून घेतलं। पीठ टाकल्यानंतर चमच्याने पटकन असं मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर एक 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं व आपली उकड काढून घ्यायची। 15 मिनिटांसाठी उकड होतीये तोपर्यंत आपण सारण करून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं आणि 1 चमचा त्यामध्ये खसखस टाकून घ्यायची। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो फ्लेमवर चांगलं असं परतून घ्यायचं। एखादा मिनिटभर परतून झालं, आता त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो एकदम असा बारीक कट करून घेतला। गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, त्यामुळे कट करताना एकदम बारीक करायचा, म्हणजे पटकन वितळला जातो। गूळ टाकताना तो प्रमाणातच टाकायचा, कारण जर गूळ जास्त झाला तर आपलं सारण चिकट होऊ शकतं। खोबरं जर 2 वाट्या असेल तर गूळ 1 वाटी घ्यायची, म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं सारण तयार होतं। जर वजनी घेतलं तर 500 ग्रॅम खोबऱ्याचा किस असेल तर त्याला 300 ग्रॅम गूळ घ्यायचा। एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपलं सारण तयार होतं। गूळ पूर्णपणे वितळला आहे, त्यामध्ये मी आता 2 वाट्या ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला असं मिक्स करायचं। जर तुमच्याकडे खवणी असेल तर तुम्ही खवणीने बारीक करू शकता। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचं पाठीमागचा जो भाग असतो तो सुरीने काढून घ्यायचा आणि एकदम बारीक असं मिक्सरला काढून घ्यायचं। गूळ व खोबऱ्याचं प्रमाण सांगितल्याप्रमाणे जर घेतलं तर आपलं मोदकांचं सारण एकदम परफेक्ट तयार होतं। सारण चांगलं मोकळं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। सारणामध्ये जो ओलावा दिसतोय तो पूर्णपणे जाईपर्यंत परतवायचं। एक 5 ते 7 मिनिटं झालेले आपलं सारण चांगलं असं परतलं गेलं आहे। त्यामध्ये आता आपण इलायची पूड टाकून घ्यायची, थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। इलायचीमुळे आपल्या सारणाला छान अशी टेस्ट येते। म्हणून एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। एखादा मिनिट झालाय, आता गॅस बंद करून द्यायचा आणि एकदम छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। इकडे 15 मिनिटं झालेले, आपली उकड चांगली अशी वाफी भरलेली आहे। ती आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। गरम गरम असतानाच तुम्ही जे पावभाजीचं स्मॅचर असतं
त्याने सुरुवातीला स्मॅच थोडंसं करू शकता, नाहीतर मग एकदम नॉर्मल थंड होऊ द्यायची आणि हाताने चांगलं स्मॅच करायचं. स्मॅच करताना आपल्या तळहातावर थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं स्मॅच करायचं आणि एकदम मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं. जसं आपण बाजरीची भाकर करताना पीठ भिजवताना जसं मळतो तसंच आपल्यांना मळून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस गरम गरम असतानाच आपल्यांना करायची आहे. थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं असं मी मळून घेते आहे. ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने पीठ भिजवलं तर आपल्या मोदकांना अजिबात चिरा पडत नाही. जेवढं जास्त पीठ तुम्ही मळाल तेवढे मोदक आपले छान होणार. अजून 1-2 मिनिट चांगलं मळून घ्यायचं. एकदम छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. पिठाला कुठेच गाठी नाही की कुठे चिरा पडलेला नाही. एकदम परफेक्ट असं आपलं मोदकासाठी पीठ तयार झालेलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. ज्या आकारामध्ये तुम्हाला मोदक करायचा आहे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. आपण मोदक करून घेऊ. हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन तो अंगठ्याने आतून व बाहेरून बोटांनी असा प्रेस करून एकदम पातळ अशी आपल्यांना पारी तयार करायची आहे. जितकी शक्य होईल तितकी पातळ करून घ्यायची. एकदम पातळ अशी आपली पारी तयार झाली आहे. त्यामध्ये आपण आता सारण टाकून घ्यायचं. 1 चमचा मी सारण टाकून घेतलं आणि बाहेरच्या बाजूने अशा कळ्या पाडून घ्यायच्या. जेवढ्या जास्त कळ्या पाडाल तेवढे छान असा मोदक दिसेल. जितक्या शक्य होईल तितक्या मी कळ्या पाडून घेतल्या. अजून सारण पाहिजे असेल तर तुम्ही अजून सारण त्यामध्ये टाकू शकता. आणि सर्व कळ्या अशा जवळ करून हाताने एकदम अलगद हाताने प्रेस करायचा आणि तो भाग वरचा पॅक करून द्यायचा. एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. तो मी प्लेटमध्ये ठेवून घेते. आता आपण जो मार्केटमध्ये मोदकांचा साचा मिळतो त्याने मोदक करून घेऊ. एकदम छोटासा गोळा घ्यायचा आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आतमध्ये बोटाने प्रेस करत चालायचं आणि एक एक्स्ट्राचा भाग आहे तो बाहेर येतो, तो भाग काढून घ्यायचा आणि मध्ये असा खोलवा तयार करायचा. त्यामध्ये सारण टाकून घ्यायचं. जेवढं बसेल तेवढं सारण त्यामध्ये टाकून घ्यायचं. सारण टाकून झाल्यानंतर एकदम पातळ असा पिठाचा गोळा घेऊन तो त्यावर ठेवून घ्यायचा आणि चांगला असा प्रेस करून घ्यायचा. एकदम छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. असेच मी सर्व मोदक तयार करून घेते. सर्व मोदक तयार करून झाले. आता आपण ते वाफवून घेऊ. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही. त्यामध्ये स्टँड ठेवून चांगली अशी उकळी येऊ द्यायची. आता मी चाळणी ठेवून घेतली आहे आणि चाळणीवर एक एक मोदक करून सर्व मोदक मी ठेवून घेते. सर्व मोदक ठेवून झाले. आता त्यावर एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून चांगले असे वाफवून घ्यायचे. 10 मिनटं झाले. गॅसची फ्लेम बंद करायची आणि एकदम छान असे आपले मोदक वाफलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम पांढरशुभ्र असे आपले मोदक तयार झालेले आहे. कुठेच आपल्या मोदकांना चिरा पडलेल्या नाही आणि एकदम छान असे आपले मोदक तयार झालेले आहे. ज्यांना कळ्या पाडून मोदक करायला अवघड जात असेल त्यांनी साच्यानी पण एकदम छान असे मोदक तयार होतात. एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम भरगच्च असं सारण आणि एकदम मऊ असा आपला मोदक तयार झालेला आहे. अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत पण असाच राहतो. अजिबात कोरडा होत नाही.
लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पासाठी मी रोज मोदकांची वेगवेगळे रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.